आता मी पल्लवीकडून दांड्याचा मसाज करून घ्यायला लागलो होतो. ती पण मला मसाज करून द्यायची. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो. मावशी काका कामावर निघून गेले आणि पल्लवीने मला नाश्ता दिला आणि अंघोळीला निघून गेली ती. मी पटकन नाश्ता केला आणि पल्लवीचे कपडे घेऊन दाराजवळ जाऊन उभा राहिलो आणि फटीतून पल्लवीची अंघोळ पाहत होतो. पण पल्लवी आज निकर घालून अंघोळ करत होती. पल्लवीने मला आवाज दिला कपड्यासाठी. मी दिले आणि ते अंघोळ करून बाहेर आली. मी म्हणालो, पल्लवी, आज मला साबण लावून देशील का अंगाला? अंघोळ घालशील का माझी? ती म्हणे, हो ठीक आहे. आणि मी मग शॉवरखाली जाऊन उभा राहिलो. पल्लवी साबण घेऊन मला साबण लावू लागली आणि मी शांत उभा होतो. मला खूप मस्त वाटत होते. पल्लवी म्हणाली, आकाश, निकर काढतो का माझी? मी निकर काढली आणि पल्लवीने माझ्या दांड्याला साबण लावला. ढुंगणात हात घालून साबण लावून दिला आणि दांड्याला मसाज पण केली. मला खूप मस्त वाटले. आंघोळ करून मी आणि पल्लवी बाहेर आलो. कपडे घातले आणि आवरले. मी पल्लवीला मिठी मारून उचलून घेतले आणि म्हणालो, थँक्स पल्लवी. मग पल्लवी जेवण बनवू लागली. आम्ही जेवण केले दुपारी आणि झोपायला आलो बेडमध्ये. पल्लवीने मला मिठी मारली आणि म्हणे, आकाश, किती मजा करतो ना आपण. मला तुझा खूप आवडतो आणि तू मला हात पण लावू देतो. मी म्हणालो, तू हवं तेव्हा माझा पाहू शकते. मी मग तिला घट्ट मिठी मारली. पल्लवी पण मला मिठीत घट्ट गेले. मी म्हणालो, पल्लवी, तुझ्या मांड्या दाबून देऊ का? ती म्हणे, दाब ना. मी तिचा फ्रॉक वर केला आणि तिची कडे पाहू लागलो आणि तिच्या मांड्या दाबू लागलो. मी म्हणालो, पल्लवी, तू पण तुझी सूची जागा दाखव ना. मी म्हणे, बघ. मी मग तिची निकर काढली आणि तिची लाल फुगीर पाहू लागलो आणि त्यावर हात फिरवायला लागलो. मी म्हणालो, पल्लवी, तू सू इथून करते का? ती म्हणे, हो. आणि मी तिच्या पिंकीच्या पाकळ्या वेगळ्या करून तिला म्हणालो, पल्लवी, हा लाल काय आहे? ती म्हणे, काही नाही. आणि ती म्हणे, अरे आकाश. मी मग बोट तिच्या पिंकीत घालू लागलो. पल्लवीला तसे तसे मस्त वाटत होते. तिची पिंकी पण ओली होऊ लागली होती. मी बोटे घालून तिचे पाणी काढले आणि पुन्हा तिची पिंकी चोळू लागलो. पल्लवीला खूप मस्त वाटत होते. तिने मला घट्ट मिठी मारली आणि मी पिंकी चोळून पाणी काढले आणि आम्ही झोपून गेलो. मग आम्ही संध्याकाळी उठलो, फ्रेश झालो, चहा पिला. पल्लवी मला पुन्हा बेडमध्ये घेऊन आली आणि घट्ट मिठी मारली. मी म्हणालो, पल्लवी, अगं, मावशी यायला वेळ झाला. ती म्हणे, अजून वेळ आहे. मग मी तिला घट्ट मिठी मारली. मी म्हणालो, पल्लवी, तुझे दूध नाही दाखवते तू? ती म्हणे, बघ ना. तिने तिचा फ्रॉकची चेन काढली आणि तिचा ब्रा काढायला लावला मला. मी तिचा ब्रा काढला आणि तिचे आंबे मोकळे केले. पल्लवी म्हणाली, बघ आता. तिचे ते गोल गोल आंबे मी हातात धरून दाबू लागलो आणि चोखू लागलो. पल्लवी पण तिचे आंबे माझ्या तोंडात देत होती. मी खूप वेळ तिचे आंबे दाबले, चोखले. नंतर पल्लवी म्हणे, अजून एक गंमत करायची का? मी म्हणालो, काय? तिने मला चक्क किस केले. मी पण तिच्या तोंडात तोंड घालून किस केले तिला. आणि तेवढ्यात बेल वाजली. पल्लवीने पटकन कपडे घातले आणि मी दार उघडले. मावशी काका आले. रात्री आम्ही जेवण केले आणि झोपून गेलो. खूप थकलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो, नाश्ता केला, चहा पिला, आंघोळ केली. पल्लवीने दुपारचे जेवण बनवले आणि आम्ही जेवण केले. पल्लवी मला म्हणाली, आकाश, लवकर आवर यार. आपण आज दुपारी खूप मजा करायची. आम्ही जेवण करून सर्व आवरले आणि बेडमध्ये आलो. पल्लवीने लगेच मला मिठी मारली. मी पण तिला घट्ट मिठीमध्ये घेतले. आम्ही उभे राहून मिठी मारून किस करू लागलो. मग थोड्या वेळाने कपडे काढून दोघे पूर्ण उघडे झालो. आता मी मग पल्लवीचे आंबे दाबू लागलो, चोखू लागलो आणि ती माझा दांडा हातात धरून हलवू लागली. मी मग पल्लवीला सरळ झोपवले आणि तिच्यावर मी झोपलो आणि तिला किस करू लागलो. मग तिचे आंबे चोखू लागलो. पल्लवी डोळे मिटून शांत पडून होती. मी तिचे आंबे चांगले दाबले आणि चोखले आणि पुन्हा तिला किस करू लागलो. पल्लवीला आणि मला खूप मजा येत होती. आता मी खाली झोपलो आणि पल्लवी माझ्यावर आणि ती माझी छातीवरचे माझे मनुके चाटू लागली आणि मला किस करू लागली. ती हळूहळू खाली गेली आणि माझा दांडा हातात धरून हलवू लागली. मग तिने चक्क तोंडात घेऊन माझा दांडा चोखू लागली. मला खूप मस्त वाटत होते. स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. पल्लवीच्या तोंडात मी माझे पाणी सोडले. तिने ते पिऊन घेतले.
मग पुन्हा पल्लवी खाली झोपली आणि मी पुन्हा तिचे आंबे चुकू लागलो. आता 1 वाजता आमचा कार्यक्रम चालू झाला होता. 2 वाजत आले होते. दोघे पार घामाघूम झालो होतो. मी आता माझा हात पल्लवीच्या पिंकीवर ठेवला आणि तिची पिंकी चोळू लागलो आणि तिला वर किस पण करू लागलो. असं मस्त वाटत होतं काय सांगू. आमचा एकमेकांचा तुका एकमेकांच्या तोंडात जास्त वेळा तरी पण किस करत होतो. मी तिची पिंकी खूप चोळली आणि पाणी काढले. नंतर मी तिची पिंकी चाटू लागलो. तिचा दा चाटू लागलो. तिची पिंकीच खारट पाणी मी पिलो. पल्लवीच्या थुका हातात घेतला मी आणि माझा पण थुका घेतला आणि तिच्या पिंकीत बोट घालून चाटू लागलो. तेच बोट पुन्हा तिच्या तोंडात घालायचो. मग माझ्या तोंडात आणि मग पुन्हा तिच्या पिंकीत बोट घालायचो आणि तिची पिंकी चाटायचो. तिची पिंकी चांगली पाझरली मी आणि पाणी काढले आणि पुन्हा आम्ही मिठी मारून किस करू लागलो. पल्लवी आणि मी पूर्ण तृप्त झालो होतो आता. आणि तसाच हा 1 तासाचा आमचा कार्यक्रम संपुष्टात आला आणि आम्ही तसंच झोपून गेलो. मग